हॅलो एव्हरीवन, गेट रेडी विथ मी फॉर सर्टिफिकेशन डे. फर्स्टली मी क्लिन्झिंग मिल्कने पूर्ण चेहरा क्लीन करून घेणार आहे. इथे मी रिकोडचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचा एक्सेस ऑइल असेल किंवा डर्ट असेल ते सगळं रिमूव्ह होणार आहे. सीटीएम ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे मेकअप करण्यापूर्वीची. तुम्ही जितका छान सीटीएम कराल तेवढा छान तुमचा मेकअप होणार आहे, प्लस लाँग लास्टिंगसुद्धा राहणार आहे. नॉर्मल पाणी स्प्रे करून मी टिश्यू पेपरच्या साहाय्याने पूर्ण चेहरा माझा आधी क्लीन करून घेतलेला आहे या पद्धतीने. त्यानंतर मी रिकोडचं टोनर यूज केलेला आहे. एक 2-5 मिनटं आपल्याला हे टोनर ड्राय होऊन द्यायचं आहे, ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे आपल्या स्किनमध्ये. टोनरमुळे आपली स्किन टाईट होणार आहे, मेकअप लाँग लास्टिंग होणार आहे. त्यानंतर मी इथे सीताफीलचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. माझं पर्सनली फेवरेट मॉइश्चरायझर आहे हे. तुम्ही तुमचं डेलीचं जे मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता तेही यूज करू शकता ते. मॉइश्चरायझरमुळे तुमची स्किन ही सॉफ्ट होणार आहे, प्लस मेकअप करण्यासाठी प्रिपेअर होणार आहे. त्यानंतर मी प्रायमर यूज करणार आहे. इथे मी स्विस ब्युटीचं प्रायमर यूज करणार आहे. या प्रायमरवर मी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी माझे प्लीज बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा. खूप सुंदर प्रायमर आहे हे. तुम्हाला फेसवरचा जो एरिया हायलाइट करायचा आहे, फक्त त्या एरियावर अप्लाय केलं तरीसुद्धा चालणार आहे. आज मला ड्यूई मेकअप प्लस थोडा पार्टीवेअर लूक हवा होता, म्हणून मी ऑल ओव्हर फेसवर हे प्रायमर यूज केलेलं आहे. इथे मी ऑरेंज कलर करेक्टर यूज करत आहे. माझे अंडर आईज आणि मंकी पॅचला थोडा ब्लॅक एरिया आहे त्यासाठी. क्रायलॉनचं कलर करेक्टर पॅलेट आहे हे. बहुतेक वेळा डोळ्यांच्या खालती तुमचा मेकअप रिमूव्ह होऊन जातो किंवा क्रीज लाईन अपिअर होतात थोड्या वेळाने. त्यासाठी मी इथे ब्रशवर सेटिंग स्प्रे घेऊन तो डोळ्यांच्या खालती अप्लाय केलेला आहे, जेणेकरून डोळ्यांखालचा मेकअप हा रिमूव्ह होणार नाही, क्रीज लाईन माझ्या अपिअर होणार नाहीत. या पद्धतीने. ॲक्च्युली हा मेकअप मी माझ्या सर्टिफिकेशन डेसाठी केलेला. पोस्ट थोडी लेट झालेली आहे टाकण्यासाठी. पण मला हे ट्युटोरियल तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचं होतं. तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ते. आय मेकअपसाठी मी इथे बेससाठी फॉरेवर 52चं कन्सिलर यूज केलेलं आहे. ब्रशच्या साहाय्याने मी पूर्ण ब्लेंड करून घेतलेलं आहे या पद्धतीने. या मेकअप लूकमध्ये मी सगळे ब्रँडेड प्रॉडक्ट यूज केलेले आहे. तर मला जास्त हेवी मेकअप नको होता. नॅचरल पण दिसायला हवं, प्लस पार्टीवेअर पण दिसायला हवं. माझ्या स्किन टोनला मॅचिंग असं फाउंडेशन मी घेतलेलं आहे. शोफारेलचं फाउंडेशन मी इथे यूज केलेलं आहे. आणि मी फिंगरच्या साहाय्याने पूर्ण ऑल ओव्हर फेसवर फाउंडेशन ॲप्लिकेशन करत आहे. ॲक्च्युली पर्सनल मेकअपसाठी मी शक्यतो फिंगर्सचा यूज करते. मला ब्रशेस, ब्लेंडर्स अवॉइड करते. कारण आपला स्वतःचा मेकअप करत असताना आपल्याला खूप इझी जातं फिंगर्सच्या साहाय्याने मेकअप करणं. त्यानंतर मी लूज पावडरने पूर्ण मेकअप लॉक करून घेणार आहे. इथे मी रिकोडची लूज पावडर यूज केलेली आहे. पूर्ण फेसवर मी ॲप्लिकेशन करून मेकअप लॉक करून घेणार आहे. लूज पावडर ॲप्लिकेशन करताना असं पद्धतीने कधीच पावडर ॲप्लिकेशन करायची नाही. नेहमी डॅब-डॅब करूनच तुम्हाला मेकअप लॉक करायचा आहे. तुम्ही बघू शकता बेस खूप सुंदर झालेला आहे. मेकअपसाठी सीटीएम जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने लिपस्टिक ॲप्लिकेशन करण्यापूर्वी लिप्स आपले प्रिपेअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता ते. म्हणजे बाकीच्या व्हिडिओंमध्ये तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा सापडेल. त्यानंतर मी सेटिंग स्प्रे यूज केलेला आहे, जेणेकरून जो पावडरी बेस आपला दिसतो बऱ्याच वेळेस, तो कमी होणार आहे. बेस सेट होणार आहे. तुम्ही बघू शकता, माझी मान आणि चेहरा हा सेम दिसतोय. म्हणजे जास्त मी डार्क मेकअप केलेला नाही आहे. नॅचरल लूक दिलेला आहे. माझी स्किन थोडी ऑइली आहे, त्यामुळे मी इथे क्रीम बेस्ड प्रॉडक्ट अवॉइड केलेलं आहे. इव्हन
मी आत्ता काउंटरिंग करताना सुद्धा पावडर काउंटरिंग करत आहे. इथे मी कॅरेक्टरचं पॅलेट यूज केलेलं आहे काउंटरिंगसाठी आणि फॉरेवर 52चं ब्लशर यूज केलेलं आहे. माझा कॉस्ट्यूम हा पिंक कलरचा आहे, त्यामुळे मी इथे पिंक पीच कलर मिक्स करून ब्लशर यूज केलेला आहे. आय मेकअपसाठी मी बेसला ब्राऊन कलर यूज केलेला आहे, लाईट ब्राऊन कलर. मला आय मेकअप करायला जाम आवडतं. वॉटर लाईनला पण मी खालती ब्रशच्या साहाय्याने ब्राऊन कलर थोडा स्मोच करून घेतलेला आहे. आयब्रो करेक्टर करणार आहे मी. ॲक्च्युली माझे आयब्रोज तसे चांगले आहेत, म्हणजे जास्त काय त्यांना करण्याची गरज नाही आहे. पण तरीसुद्धा मी थोडंसं ब्रशच्या साहाय्याने एक शेप देऊन घेणार आहे आयब्रोजला. तुम्ही दोन्ही आयब्रोजमधला डिफरन्स बघू शकता ते. मेकअप लूकमध्ये खूप डिफरन्स येतो आयब्रो करेक्ट केल्यानंतर. तुम्ही बघू शकता ते दोघींमधला डिफरन्स. लॅशअपच्या आयलॅशेस मी आज यूज करणार आहेत. खूप छान आहेत ह्या आयलॅशेस, नॅचरली दिसतात. व्हॉल्यूम खूप छान आहे आणि लॅशअपचाच ग्लू यूज केलेला आहे मी. स्वतःच्या हाताने स्वतःचे लॅशेस लावायला थोडंसं डिफिकल्ट जातं, पण येस, मी मॅनेज केलं त्या दिवशी. नो मेकअप लूक आपला क्रिएट झालेला आहे. सध्या खूप ट्रेंडिंगला आहे ह्या पद्धतीचा मेकअप, की आपण मेकअप करायचा पण आहे, पण तो मेकअप केला नाही असा पण दिसला पाहिजे. लायनर पेनच्या ॲप्लिकेशन मी लायनर करून घेतलेला आहे. इनर आणि आउटर लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. मला हेवी लायनर नको होतं, म्हणून मी लिक्विड लायनर अवॉइड केलेला आहे आणि पेन लायनरने फक्त एक लाईन ड्रॉ केली आहे मायनर. इथे मी काजळ ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे वॉटर लाईनवर. त्यानंतर मी लिपस्टिकसाठी आउटलाईन क्रिएट करत आहे. स्विस ब्युटीची मी ही लिपस्टिक यूज केलेली आहे. लिपस्टिक लायनर यूज केलेला आहे. लिपस्टिकला आपण आउटर लाईन ड्रॉ करून घेतली तर आपली लिपस्टिक बाहेर स्प्रेड होत नाही. इथे मी स्विस ब्युटीचीच लिक्विड लिपस्टिक घेतलेली आहे पीच कलरमध्ये. खूप छान आहे ही लिपस्टिक, प्लस लाँग लास्टिंगसुद्धा आहे, प्लस तिचं फ्रेग्रन्ससुद्धा खूप छान आहे. अशा पद्धतीने मी माझ्या सर्टिफिकेशन डेसाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझा हा लूक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. येस, हिअर आय एम रेडी विथ यू फॉर माय सर्टिफिकेशन डे. थँक यू फॉर वॉचिंग. फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू